रोड ट्रिपच्या डे 3ची सुरुवात ही आजच्या ब्रेकफास्टने झाली आहे. नाईस स्प्रेड आहे. फिल्टर कॉफी. हॅलो, मी तृप्ती. तर आज आहे तामिळनाडू रोड ट्रिपचा दिवस 3रा आणि आज 3ऱ्या दिवशी आम्ही एक्सप्लोअर करणार आहे कुंभकोणम. कुंभकोणम हे त्रिचीपासून 100 किलोमीटरवर आहे आणि रस्ता खूपच चांगला असल्यामुळे तिथे आम्ही 1.5 तासातच पोहोचणार आहोत. आज निघायला तसा उशीरच झाला कारण मागील 2 दिवसाच्या हेक्टिक स्केड्यूलमुळे आज जरा निवांतच आवरलं. तर असं आहे की कुंभकोणमला आम्हाला 12च्या आधी पोहोचणं गरजेचं आहे कारण की इकडे तामिळनाडू साईडची जी मंदिरं आहेत ती दुपारी 12 ते 4 बंद राहतात. त्यामुळे 12च्या आधी जाऊन एखाद्या तरी मंदिरात दर्शन व्हावं अशी इच्छा आहे. हा 3G to कुंभकोणम रोड आहे. खूपच सुंदर आहे. रस्त्याच्या दोन्ही साईडला नजर जाईल तिथपर्यंत भातशेती आहे आणि मध्ये मध्ये छान अशी नारळाची झाडं आहेत. असं वाटत आहे की थांबून ते बघतच बसावं. आता थोडं कुंभकोणम विषयी. कुंभकोणम हे तंजावर जिल्ह्यातलं एक शहर आहे. तंजावरपासून 40 किलोमीटरवर आणि चेन्नईपासून 273 किलोमीटरवर आहे. कुंभकोणममध्ये जवळजवळ 188 मंदिरं आहेत. त्यामुळे कुंभकोणमला टेम्पल सिटी ऑफ इंडिया असंही म्हटलं जातं. इथली बरीचशी मंदिरं ही भगवान विष्णू आणि महादेवांची आहेत आणि इथे नवग्रहांचंही मंदिर आहे. त्यामुळे अनेक लोक इथे येतात. कुंभकोणम हे 2 नद्यांच्या मध्ये बसलेले आहे. त्यातली एक म्हणजे कावेरी आणि दुसरी अरसालार. हे शहर खूप प्राचीन आहे. या शहरावर अनेक राजांनी राज्य केलं. त्यातले काही राजे म्हणजे राजा चोळ, पंड्या, तंजावर नायक, मदुराई नायक आणि तंजावर मराठा. तर कुंभकोणम या नावामागे पण एक स्टोरी आहे. ती स्टोरी अशी की महाप्रलय आलेला असतो आणि तेव्हा ब्रह्मदेव सृष्टीचा सार म्हणजेच जैविक प्राण्यांचं बीज एका घड्यामध्ये म्हणजेच कुंभामध्ये ठेवतात. हा कुंभ प्रलयामध्ये वाहून जातो. तेव्हा महादेव शिकाऱ्याच्या स्वरूपात येऊन तो घडा तोडतात आणि त्या घड्यातलं जे अमृत असतं ते कुंभकोणम येथील महामहम तलावात सांडतं. त्यामुळे आजही कुंभकोणम इथे 12 वर्षातून एकदा उत्सव भरतो आणि खूप लोक ह्या तलावात स्नान करण्यासाठी येतात. तर या कुंभामुळेच या शहराचं नाव कुंभकोणम असं आहे. या महामहम तलावातील अमृत आणि मातीपासून बनवलं गेलेलं शिवलिंग म्हणजे कुंभेश्वरा. आणि या शिवलिंगाचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे हे शिवलिंग मातीमुळे बनवलेलं असल्यामुळे या शिवलिंगावर अभिषेक होत नाही. आणि या मंदिराचं नाव आहे आदि कुंभेश्वरा, जिथे आम्ही आत्ता जाणार आहोत. वाजायला काहीच मिनिटं बाकी आहेत. आदि कुंभेश्वराच्या मंदिरात प्रवेश करताच गजराज मंदिरातून बाहेर येताना दिसले. मंदिर बंद होण्यासाठी काहीच मिनिटं बाकी होते. त्यामुळे आम्ही आज जाऊन आधी पटकन दर्शन घेतलं. हे आदि कुंभेश्वराचं मंदिर आहे ज्याची स्टोरी मी तुम्हाला मगाशी सांगितली. इथलं शिवलिंग हे मातीपासून आणि महामहम टँकमध्ये पडलेल्या अमृतापासून बनलेलं आहे. याच्या शेजारीच मंगलांबिकाई म्हणजेच माता पार्वती यांचंही मंदिर आहे. हे मंदिर 9व्या शतकात चोळ राजांनी बांधलं. पुढे या मंदिराचा विस्तार विजयनगर साम्राज्याचे राजे आणि तंजावर नायक यांनी केला. इथे आतमध्ये मंदिरामध्ये देवाची आणि आतल्या गाभाऱ्याची फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी ही अलाउड नाही आहे. आता आम्ही लंचसाठी चोला डायनेस्टीला आलेलो आहे. मी रस्सम राईस घेतला आहे आणि अजिंक्यने एक व्हेज मील घेतला आहे. कसं आहे जेवण अजिंक्य? मस्त आहे. मी आता थोडीशी पालेभाजी खातोय. वाव, हलकी डाळ टाकलेली पालेभाजी आहे. ओळख तर नाही येते पण सुंदर लागते. नंतर किती टाईपचे सांबार आहेत. सांबार इथे 2-3 टाईपचं दिसत आहे. रसम पण दिसत आहे. ही भेंडीची भाजी आहे. त्यानंतर हे पोरियाल आहे. ते पण ड्राय आहे पण सुंदर आहे. त्यात ओलं खोबरं असेल.
ओलं खोबरं आहे म्हणून टेस्टला खूप सुंदर. इंटरेस्टिंगली कारल्याची भाजी मिळते. अरे आणि कारल्याची भाजी पण ती ग्रेव्हीसोबत आहे. 4 वाजले आहेत. आम्ही आत्ता ऐरावतेश्वराला आलो आहे. हे दारासुरममधील कुंभकोणम जवळील मंदिर आहे. हा या मंदिराचा मेन गोपुरम आहे. इथूनच आम्ही आत्ता आतमध्ये जाणार आहोत. मेन गोपुरम समोरच हे एक बलिपीठ आहे आणि या बलिपीठाला जाण्यासाठी ह्या काही पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून गेलं की सारेगमप असा आवाज येतो म्हणतात. याला म्युझिकल स्टेप्स म्हणतात. असंच सेम म्युझिकल पिलर तुम्हाला विजय विठ्ठल टेम्पल हंपी इथे पाहायला मिळतात. ऐरावतेश्वर शिवमंदिर हे चोळ ग्रुप ऑफ टेम्पल्समध्ये येतं. ही एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. या मंदिराचे बांधकाम 12व्या शतकात राजराजा चोळ दुसरे यांनी केले. ऐरावतेश्वर हे चोळा आर्किटेक्चरचे एक उत्तम उदाहरण आहे. जसं तंजावरचं मंदिर हे खूप भव्य दिव्य आणि त्याचा गोपुरमही खूप मोठा आहे, तसं हे मंदिर त्याचं मिनिएचर फॉर्म आहे असं आपण म्हणू शकतो. इथे मंदिराच्या सुरुवातीला एक रथाचा आकार असलेला मंडप आहे. या मंडपाला हत्ती आणि घोडे चाकाने ओढत आहेत असे एक स्ट्रक्चर आहे. खूप ऊन होतं आणि या मंदिराचं फ्लोरिंग दगडाचं असल्यामुळे खूप पाय भाजत होते. या मंदिराबद्दल इथे 2 कथा सांगितल्या जातात. त्यातली एक कथा म्हणजे ज्यावरून या मंदिराचं नाव पडलं, तर ती कथा अशी की इंद्राचा हत्ती असतो ऐरावत, त्याला ऋषी दुर्वासांकडून शाप मिळालेला असतो. त्यामुळे त्याचा रंग काळा पडतो. तर त्याचा रंग पुन्हा मिळवण्यासाठी तो इथे महादेवांची आराधना आणि तप करतो. त्यामुळे त्याला त्याचा सफेद रंग पुन्हा मिळतो. त्यावरूनच या मंदिराचं नाव ऐरावतेश्वरा असं पडलं. दुसरी कथा अशी की यमाने त्याला मिळालेल्या शापातून मुक्तता मिळवण्यासाठी इथे असलेल्या कुंडात स्नान करून तप केलं होतं आणि त्याच्या शापातून मुक्तता झाली होती. त्यामुळे इथे असलेल्या कुंडाला यमतीर्थ असं म्हटलं जातं. ऐरावतेश्वराचा मेन गोपुरम म्हणजेच इथला कळस, याला इथे विमान असेही म्हणतात. तो 80 फूट उंच आहे. या मंदिराच्या गोपुरमवर आणि भिंतींवर खूपच सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे. या मंदिराच्या भिंतींवर पुराणातील अनेक प्रसंगांचं कोरीव काम केलेलं आहे. जशी महाराष्ट्राला संत परंपरा लाभली आहे तशीच तामिळनाडूलाही संत परंपरा लाभली आहे. इथल्या संतांना नयनमार म्हटलं जातं. त्यांची ही शिल्प इथे कोरलेली आहेत. या मंदिराच्या सुरुवातीला हा रथाच्या आकाराचा मंडप आहे. हा मंडप आतून बाहेरून पूर्ण असा कोरीव कामाने भरलेला आहे. या मंडपातही पुराणातल्या प्रसंगांचं, कथांचं कोरीव काम केलेलं आहे.
मंदिराच्या सिलिंगवरही खूप सुंदर असं नक्षीकाम आहे. त्या मंदिराच्या तटबंदीवर सगळीकडे एक 5-6 फुटाच्या अंतराने नंदी बसवलेले आहेत. या मंदिराच्या परिसरात एक इल्युजनरी कोरीव काम आहे. यात 2 प्राणी आहेत, एक बैल आणि हत्ती, आणि या दोघांचं तोंड एकच आहे. काही लोकांना प्रथमतः हत्ती दिसतो तर काहींना बैल दिसतो. ऐरावतेश्वर मंदिर हे खरंच खूप सुंदर कलाकृती आहे. या मंदिराचे टायमिंग सकाळी 8 ते 12 आणि दुपारी 4 ते रात्री 8 असे आहे. बेस्ट टाईम हा इथे व्हिजिट करण्याचा एक तर सकाळी 8 वाजता किंवा एक 5 वाजल्यानंतर चांगला राहील, कारण की मधल्या काळात इथे खूप ऊन असतं. कुंभकोणमला तुम्ही बसने येऊ शकता, ट्रेनने येऊ शकता, आणि बाय एअर येण्यासाठी इथे नियरेस्ट एअरपोर्ट हे त्रिचीचा आहे. तामिळनाडू टेम्पल रोड ट्रिप सिरीजचा डे 3चा हा कुंभकोणमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंट करून मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.